हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? तर बाहेर छान असा मनमोकळा पाऊस पडत आहे आणि त्याच पावसात आज सकाळी सकाळी आम्ही जरा बाहेर गेलेलो, कारण मिस्टरांसोबतच ड्युटीवर जाताना जरा बाहेर फ्रूट्स वगैरे आणायला घेऊन गेले. आणि ते फ्रूट्स आम्ही का आणले तर तुम्हाला याच्या पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण की आज काहीतरी स्पेशल करायचं होतं. अचानक झालं, ते करायचं नव्हतं पण अचानक झालं. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हालाही जर काही कमेंट्स करायचे असेल तर कमेंट्सही करू शकता. आणि याच्या पुढे आता पटापट आपल्या चॅनलला मला म्हणजे माझं जे आहे ना स्वप्न, ते मला पूर्ण करायचं आहे. मी थांबणार नाही, स्टॉप होणार नाही, कारण की म्हणजे 100-200 व्ह्यूज येत आहेत ना, तर मग मला तेव्हा असं एकदम बॅड फील होते की बंद करून टाकावं का, नाही करायचं असं वाटतंय. पण नाही, कारण मी नाही हार मानणार नाही. हार मानायचीच नसते. जोपर्यंत आपण जिंकत नाही ना तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचा. आणि म्हणतात ना ते हार के जितने वाले को बाजीगर कहते. तर मी भरपूर दिवसापासून प्रयत्न करते यूट्यूबवर, पण माझा प्रयत्न काही सक्सेस होत नाही आहे. मग मी ते सोडून तर देणार नाही. मी माझा प्रयत्न पूर्ण तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत मी सक्सेस मिळवत नाही. तर आता फ्रूट्स वगैरे आणलेले, कारण की मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की जेवण वगैरे जास्त काही म्हणजे हाय डाईट घ्यायचं नाही आहे, तर सॉफ्ट खायचं आहे. तर म्हणून मिस्टर मला जबरदस्ती घेऊन गेलेले की फ्रूट्स घेऊन देतो ते खा, पण मला अजिबात आवडत नाही. तर मी हे पपई माझ्या स्वतःच्या हाताने कट केलेलं, कारण की मला कोणाच्या हाताने कट केलेलं आवडत नाही, आणि ते खाल्लं. आणि मग नंतर आज माझ्या मोठ्या मुलाचा आमच्याकडे आमचा हा छोटू डॉन आहे. याचे दिवसभर तोंड चालू असतं, दिवसभर त्याची बडबड सुरूच असते. आणि ते काय काय मोठे मोठे प्रश्न सांगत असतं ना, ते उत्तरं देऊन आणि त्याचं ऐकूनच म्हणजे घरात एवढं एंटरटेनमेंट होतं ना की आम्हाला म्हणजे बाहेर कुठे जायची गरजच मला वाटत नाही. मी घरात असते ना तर मला बोर होत नाही, कारण की तो माझ्यासोबत असतो. दिवसभर बडबड प्रश्न काही ना काही त्याचं चालूच असतं. आणि अभ्यासाला बसवलं की म्हणजे कंटाळा येतो. अभ्यासाला बसवलं की लगेच त्याला म्हणतो, मम्मी माझा हात दुखतोय, पेन्सिलने हात दुखतोय, मग पेन दे, मग पेनने हात दुखतोय, मग थोडंसं उठू का, मग इरेझर दे, हे ते असं चालू असतं. जोपर्यंत त्याला आपण कंटाळून सांगणार नाही ना, बाबा तू उठ एकदाचा, बस झालं तुझा अभ्यास, तोपर्यंत तो शांत राहत नाही. म्हणजे काही ना काही चालूच असतं. आपल्याला असं वाटतं ना, म्हणजे अभ्यास त्याचा मी घेत असते, पण मला असं वाटतं की तो माझा अभ्यास घेतो की काय, एवढा त्याचा बदमाशपणा चालू असतो. आता मी त्याला, आमचा दादा घरी नव्हता ना, तो कराटे क्लासला गेलेला, तोपर्यंत मला वाटलं मी याचा जरा अभ्यास घेते, पण त्याची एवढी बडबड सुरू होती की दादा कधी येतोय आणि मी कधी उठतोय, कधी बुक्स ठेवतोय, असं त्याचं चालू होतं. आणि दादा आल्याच लगेच त्यांनी बुक्स ठेवले आणि बघा तेव्हा सांगतं की मला झोप येते. आणि आता दादा आल्यावर त्याची झोप बीप सगळं लगेच उडून जाईल. त्याला आल्याच लगेच सांगतो की तुला काय शिकवलं ते मला दाखव. आणि आमची फॅमिली एवढी अँटिक आहे ना, म्हणजे जसा तो विराट आहे तसाच सिद्धांत आहे, जसा सिद्धांत आहे तशीच मी आहे त्याच्या डबल त्याचे पप्पा आहेत. अशी आमची फॅमिली आहे. तर दोघांचं चाललं आहे, त्याने जे शिकून आले ते त्याला शिकवायचं आहे. आणि मग त्याचं शिकून झाल्यावर मग तो आम्हाला शिकवतो, म्हणजे विराट. असं आमचं घरातलं म्हणजे ते अन्न साखळी आहे, आमची साखळी आहे, साखळी. आम्ही एकमेकांना ज्ञान वाटत असतो. तर इथे त्यांचं दोघांचं आता चाललं आहे. कोणच म्हणजे असं घरात नाही की जो शांत बसत असेल आणि तो एकमेकांना सांगत असेल की तू शांत बस, तू शांत बस. आम्ही एकमेकांना सांगतो, पण आम्हीच कोणच शांत बसत नाही. तर आता यांचं चाललं आहे, प्रॅक्टिस चालली आहे त्यांची कराटेची. कारण की म्हणजे आता सिद्धांत जातो आहे, नंतर विराट गेल्यावर मग त्याला पण जास्त म्हणजे असं नवीन काही नसेल की त्यालाही थोडंफार काही येईल असा असेल, म्हणून तो त्याला शिकवतो आहे. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटले होते की आमच्याकडे आज काहीतरी स्पेशल आहे. तर बघा,
मी वटसावित्री पौर्णिमेला पुरणपोळी वगैरे करणार होती, पण तेव्हा माझ्या हातावर माझे हात दुखत होते, म्हणून मग मी काय केलं नाही. तर मम्मीने ते ब्लॉगमध्ये बघितलं तिकडे त्या घरी गेल्यावर, आणि मम्मी परत आली. मम्मीला असं वाटलं की मी आज जाते आणि काहीतरी रसपुरी काहीतरी करते, आणि मम्मी आंबे पण घेऊन आली. आणि आल्या आल्या लगेच मम्मीने स्वयंपाकाला सुरुवात केली. पुऱ्या केल्या, आंब्याचा रस केला, बटाट्याची भाजी वगैरे केली, आणि मग आम्हाला जेवायला म्हणजे स्वयंपाक केला आमच्यासाठी. तर हेच आईचं प्रेम असतं. म्हणजे तिने फक्त ब्लॉगमध्ये बघितलं की मला करायचं होतं आणि मी केलं नाही म्हणून. तर आई डायरेक्टली सरप्राईज म्हणून आली, अचानक आली, आम्हाला माहिती पण नव्हतं. दार नॉक झालं तर मला वाटलं कोण आलं, म्हणून मी बाहेर गेले बघायला, तर आई होती. आणि आईने लगेच आल्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि बघा आमच्याकडे आता कोणाचं आगमन झालेलं आहे. इन हाथों में सदा तेरा हाथ रहे, मेरे साथी तू हमेशा मेरे साथ रहे, ये दुनिया की वो दुनिया, ये दुनिया. अशा गरम गरम अशा पुऱ्या तळणं चालू आहेत, म्हणजे भरपूर दिवसानंतर. तर म्हणजे खायला तर एवढं काय कोणाला एवढं म्हणजे जास्त आम्हाला गोड वगैरे आवडत नाही, पण वर्षातून हा सण येतो. म्हणजे आमच्याकडे म्हणतात की आंब्याचा सीझन येतो ना, त्या सीझनमध्ये एकदा तरी घरात म्हणजे आंब्याचा रस, पुरणपोळी, पुरी वगैरे असं काहीतरी स्वयंपाक झाला पाहिजे. आणि तो झालेला नव्हता. म्हणजे जेव्हापासून आंब्याचं सीझन आलं ना, तेव्हापासून तर मी एप्रिल महिन्यात सीझन आलं आणि तेव्हाच मी गावी गेले तर तिथे जाऊन 1-1.5 महिना राहून आले. त्याच्यानंतर आले तर माझा ते ब्लेडरचा त्रास सुरू झाला, मग त्याच्यामध्ये मला करता आलं नाही. आणि आता मी म्हणत होती करायचं, म्हणजे मी गावावरून आल्यापासून माझं सारखं चाललेलं मला करायचं, पण करणं होतच नव्हतं. तर आईने येऊन ते पूर्ण केलं. मी आताच बोलल्याप्रमाणे आमच्या घरात कोणच शांत नाही आहे, कोणच असं म्हणजे एका जागेवर बसणारा किंवा असं शांत बोला असं कोणच नाही आमच्या घरात. सगळेच आम्ही मस्तीखोर आहोत. तर त्याने शिकवलं, सिद्धांताला कराटे क्लासवरून त्याने विराटला शिकवलं. आता विराटने येऊन त्याच्या पप्पाला शिकवतोय, आणि आता त्याच्या पप्पा लगेच त्याला म्हणणार तुला येत नाही, मी तुला शिकवतो, तुला कराटे क्लासमध्ये चुकीचं शिकवलं, मी तुला शिकवतो. असं आमच्याकडचं रुटीन चालू असतं. हे बघा आता त्याला त्याचे पप्पा सांगतात की तुला जे तिथे शिकवलं आहे ना ते चुकीचं आहे, मी जे शिकवतो आहे ते बरोबर आहे. म्हणून या तिघांचं आता चाललं आहे. असंच आमच्या घरातलं म्हणजे रोजचं रुटीन असतं, असं मजेशीर आणि छान असं आमच्या घरात वातावरण असतं. आणि आताच लगेच हे झालं की आम्ही लगेच जेवायला बसणार आहोत. तर या सर्वजण जेवायला. तर आमची साधी भोळी अशी सिंपल अशी प्लेट, म्हणजे आंब्याचा रस, पुरी आणि त्यासोबतच बटाट्याची भाजी. तर या सर्वजण जेवायला. हे काही आमच्या साहेबांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी याच्यातलं काहीही खाल्लं नाही. त्यांना आमलेट आणि चपाती करून द्यावी लागली. आणि हे सिद्धांचं फेवरेट. सिद्धांत छान स्माईल करून खातोय, कारण की त्याला जर आईने बनवलेलं काहीही असेल तरी तो खूप आवडीने खातो, त्याला खूप आवडतं. आणि त्याची स्माईल बघून आमच्या आईची स्माईल. तर चला, तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर लवकर सपोर्ट करा. चला तर बाय बाय.